हास्य भगिनींना पहिल्यांदा हास्यमयी नमस्कार करतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये मी एक्सरसाइज बंद केला नाही, तरी पण एक काहीतरी लिखाण करावं असं मला समजलं. तर त्या कालावधीमध्ये मी ही जी कविता रचलेली आहे त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून गौरवण्यात आलेलं आहे. त्या कवितेचं नावच उत्तरार्ध आहे. रिटायर होऊन मला 13 वर्ष झाली. नेहमी कामाची सवय असल्याने आता रिटायरनंतर काय करायचं, म्हणजे तुम्ही आज या ताईंनी जे सांगितलं, म्हणजे हा मोठा प्रश्न माझ्या पुढे पडलेला होता की आता काय करायचं. म्हणजे सांगण्याचा म्हणजे मी माझा स्वतःचं सांगत नाही, पण वयाच्या 63व्या वर्षी मी 4 व्हीलर शिकलो. सांगण्याचा उद्देश काय की मला सायकल येत नव्हती, मी वयाच्या 63व्या वर्षी 4 व्हीलर शिकलो आणि प्रॅक्टिससाठी म्हणून सहज शिखरवाडीच्या जॉगिंग ट्रॅकवर गेलो. म्हणजे मी हा ग्रुप कसा जॉईन केला आणि त्याच्यामध्ये माझं कसं उत्कर्ष होत गेला ते मी तुम्हाला सांगतो. हसण्याचा आवाज आला. मी गाडी जिथंच पार्क केली. ते सुटल्यानंतर मी त्यांना विचारलं की मी तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतो का. बिलकुल आनंदाने. त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत म्हणजे 12 वर्षाचं तप माझं पूर्ण झालेलं आहे. मध्येच मला योगायोगाने बघा की माझे पुण्याला पण 2 ग्रुप आहेत म्युझिकल एक्सरसाइजचे. त्या ठिकाणी मला हा आपला म्युझिकल एक्सरसाइज मी जो आज घेतोय तो मला डॉक्टरांच्या अंडर ट्रेन झालो आणि त्याचा मला स्वतःला खूप बेनिफिट झाला. मग आपल्याला होणारा बेनिफिट आपण समोरच्याला का देऊ नये, समोरच्यांचं आरोग्य चांगलं का राहू नये ही मनाची तळमळ होती. आणि आता उत्तरार्ध कसा घालवायचा. उत्तरार्ध म्हणजे 60 नंतर आपण बोनस लाईफ म्हणतो. ज्यांचे 60 क्रॉस झाले, आता बाकीचे तरुण मंडळी आहे, समवयस्क आहे, पण 60 नंतर आपल्याला हे बोनस लाईफ दिलेलं आहे. आणि बोनस लाईफ म्हणजे काय असतो, परमेश्वराने दिलेली ही फार मोठी देणगी आहे. आपण 60 नंतर काय करायला पाहिजे, आपण ग्रुपमध्ये यायला पाहिजे, आपण हा जो म्युझिकल साईज घेतोय त्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. मग मला एक सहज कविता, बाकी माझे अजूनही स्वप्न आहेत. बाकी आज मला याच्यामध्ये येऊन 13 वर्ष झालेले. आज तुमच्या याच्यामध्ये 6 महिने झाले, पण तुम्ही त्या ग्रुपमध्ये 12 वर्षापासून आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे उत्तरार्ध. माझा उत्तरार्ध सुरू आहे. मी 70 क्रॉस केलेली आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. हसवत लखलखण्याचा निश्चय आहे बाकी. हसवत लखलखण्याचा निश्चय आहे बाकी. आयुष्याची सुंदर सकाळ सरून गेली. आयुष्याची सुंदर सकाळ सरून गेली. फिकीर नाही मजला संध्याकाळची. फिकीर नाही मजला संध्याकाळची. लखलखती दुपार अजून बाकी आहे. लखलखती दुपार अजून बाकी आहे. आधाराविना जगण्याची मजाच आहे वेगळी. आधाराविना जगण्याची मजाच आहे वेगळी. संगीत योगा हसणं हसवण्यासाठी. संगीत योगा हसणं हसवण्यासाठी मनात ऊर्जा आहे अजून बाकी. मनात ऊर्जा आहे अजूनही बाकी. प्रसिद्धीविना निर्मळ हसणे हसवणे हेच माझे ध्येय. प्रसिद्धीविना निर्मळ हसणे हसवणे हेच माझे ध्येय. थकलो जरी शरीराने, मी म्हणत नाही थकलेलो आहे असं, पण कवितेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. थकलो जरी शरीराने तरी संगीत योगा अन हास्याची रुपेरी किनार आहे बाकी. संगीत योगा अन हास्याची रुपेरी किनार आहे बाकी. सुखदुःखाचा आस्वाद घेत, सुखदुःखाचा आस्वाद घेत जीवनाची बनली शिदोरी. हसत 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 हसवत जगण्याचा विचार आहे अजून बाकी. मावळत्या सूर्याला हसत हसत सामोरे जाणे हेच आहे खरे जगणे. मावळत्या सूर्याला हसत हसत सामोरे जाणे हेच आहे खरे जगणे. आयुष्याच्या उत्तरार्धात अजूनही स्वप्ने आहेत बाकी. अजूनही स्वप्ने आहेत. ही एकच कविता आपल्याला आयुष्य काय आहे हे सांगून गेले. तुमच्या टाळ्या इतक्या कमी पडल्या आहेत की मला हे समजत नाही तुम्ही त्या कवितेत रमला आहात की जेवणानंतर ती झोप लागायला लागली. टाळ्या जोरात व्हायला पाहिजेत. धन्यवाद दादा.